दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची आवर्जून सेवा करतो. या सेवा करत असताना आपल्याला भगवान विष्णूंची देखील या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सेवा करायची आहे. ती सेवा कोणती, कशा पद्धतीने ती सेवा करायची आहे, या सेवेचे महत्त्व काय, याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त महाराजांची सेवा करतो, त्याच पद्धतीने आपण स्वामी महाराजांची सेवा करत असतो. दत्त महाराजांचाच अवतार स्वामी समर्थ महाराज आहेत. यामध्येच आपण बऱ्याच अशा सेवा करतो, पारायण करत असतो, तारक मंत्राचे पाठ करतो. काही जण श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण करत आहेत. त्याचबरोबर आपण गुरुचरित्र पारायण येत्या 20 डिसेंबरपासून सुरुवात करणार आहोत. अशा या सेवा करत असताना घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, अखंड लक्ष्मी घरामध्ये राहण्यासाठी आपण आपल्या भगवान विष्णूंची देखील सेवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे. या ज्या काही आपण सेवा करतो, या सेवा करून आपला जो पुण्याचा बँक बॅलन्स आहे हा आपल्याला या महिन्यामध्ये साठवायचा आहे. आपण जी केलेली सेवा आहे ती कधीच वाया जात नाही. आपण सेवा जर मनापासून आणि भक्तीने आणि विश्वासाने केला तर कोणतीही सेवा ही आपली वाया जात नाही. त्याचे फळ निश्चित काही कालांतराने आपल्याला नक्कीच मिळतं. आता आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा करायची आहे. सत्यनारायण म्हणजे भगवान विष्णूंची आपण या ठिकाणी सेवा करतो. भगवान विष्णूंची सेवा करत असताना आपल्याला घरच्या घरी सत्यनारायण पूजा करायची आहे. ज्या महिला केंद्रामध्ये जात असतील त्यांना माहिती आहे की आपण सत्यनारायण पूजा दर महिन्याच्या पौर्णिमेला घालत असतो. ही पूजा आपल्याला घरच्या घरी आपण स्वतः करू शकतो. यासाठी आपल्याला कोणते गुरुजी किंवा ब्राह्मण आपल्या घरी बोलवून सत्यनारायण करायचं नाही. जर तुमच्या जवळपास दिंडोरी प्रणित केंद्र असेल तर तुम्हाला सत्यनारायणाचं पुस्तक मिळतं. ते पुस्तक तुम्ही अवश्य खरेदी करा आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 5 सत्यनारायण, 7, 11, 21 अशा पद्धतीने आपण सत्यनारायण करू शकता. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जितकी सेवा करतो तितकेच जास्त पटीने फळ आपल्याला प्राप्त होत असते. ज्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी किंवा लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये राहावी किंवा तुमचे जर अडकलेले पैसे असतील आणि ते मिळण्यासाठी किंवा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही अवश्य आपल्या घरामध्ये सत्यनारायण करून पहा. याचे अनुभव बऱ्याच लोकांनी घेतलेले आहेत. कष्टाशिवाय पर्याय तर नाही, पण आपण ज्या या अध्यात्माच्या सेवा करतो त्याचबरोबर त्याला कष्टाची जोड असेल तर नक्कीच आपल्याला ज्या काही आपण सेवा करतो या सेवेची निश्चित अशी फलप्राप्ती नक्कीच होते. यश हे आपल्याला हळूहळू प्राप्तच होते. आता ही जी सत्यनारायणाची सेवा आहे, भगवान विष्णूंची सेवा आहे, ही तुम्ही मार्गशीर्ष महिना चालू झाल्यानंतर लगेचच करू शकता. म्हणजे आजपासून, उद्यापासून, पहिल्या गुरुवारपासून करू शकता किंवा तुमचं बाकीच्या सेवा जर सुरू असतील तर त्या सेवा झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण संपल्यानंतर तुम्ही जी सत्यनारायणाची पूजा आहे ती करू शकता. सत्यनारायण पूजा तुम्ही घरच्या घरी स्वतः करायची आहे. मांडणी करायची आहे. मांडणी थोडक्यात सांगते. पाट घ्या, त्याच्यावर पांढरे वस्त्र हातरायचं आहे. खाली आपल्याला त्या ठिकाणी गहू घालून त्याच्यानंतर आपल्याला कलश स्थापन करायचं आहे. कलशावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. 5 बाजूला कुंकवाच्या साह्याने 5 लाईन ओढायची आहे. त्यानंतर आपल्याला तांबणामध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि तांबणामध्ये आपल्याला बाळकृष्ण ठेवायचे आहेत. आता विड्याची 3 पाने घेऊन आपल्याला प्रत्येक जोड घ्यायचा आहे. असे 3 जोड घ्यायचे आहेत. पहिल्या पानावरती आपल्याला गणपती, दुसऱ्या पानावरती कुलदेवता आणि तिसऱ्या पानावरती वरुण देवता अशी आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. आणि आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक देवतेची पंचोपचार पूजा करून त्यांना साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि 1 वाटीभर आपल्याला शिरा रोज आपल्या पूजेसाठी करायचे आहे. प्रत्येक वेळेला आपण पूजा वाचन करत असताना
शिराचा नैवेद्य आपल्या घरापुरताच करायचा आहे. हा प्रसाद म्हणून सर्वांना द्यायचा नाही. आपल्या घरच्यांसाठी लागेल तितकाच आपल्याला हा प्रसाद करायचा आहे. वाचन झाल्यानंतर हा प्रसाद आपल्या घरच्यांनी सर्वांनी खायचे आहे. आता ही सत्यनारायण जर तुम्ही करायचं असेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही 7 करू शकता. सलग 7 दिवस करा किंवा सलग 5 दिवस करा, 11 दिवस करा. त्यावेळेला आपल्याला मांडणी रोज हलवायची नाही. मांडणी एकाच ठिकाणी असेल, मांडणी एकच असेल. तुम्ही फक्त फुलं बदलायची आहेत आणि जर पानं खराब झाली तर ती पानं आपल्याला बदलायची आहेत. अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील आपण ही भगवान विष्णूंची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे. ही सेवा केल्याने बरेच प्रश्न मार्गी लागतात. आर्थिक ज्या काही चणचण आहेत किंवा आर्थिक जे काही अडचणी आहेत, या अडचणींना नक्कीच तुमचा मार्ग मिळेल. तुम्ही ही जी सेवा आहे ही गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर देखील करू शकता किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये 21 दिवस सलग करू शकता. तुमच्या ज्या शेड्यूलमध्ये बसेल त्या पद्धतीने करू शकता. आता सत्यनारायणाची जी पोथी आहे ही 5 अध्यायांची आहे. आपल्याला 5 अध्याय वाचायचे आहेत. 5 अध्याय वाचून झाल्यानंतर आरती करायची आहे आणि मग जो प्रसाद आहे तो आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे. असं आपल्याला रोज करायचं आहे. यासाठी नियम एकच आहे, घरामध्ये मांसाहार करू नका आणि मांसाहार खाऊ देखील नका. हा एकच नियम आपल्याला पालन करून आपली जी काही सत्यनारायणची पूजा आहे ही आपल्याला करायची आहे. यासाठी जास्तीचा वेळ देखील लागत नाही. जास्तीत जास्त आपली ही 5 अध्याय वाचायला 30 मिनिटांमध्ये हे आपले 5 अध्याय वाचून होतात. नवीन सेवेकरी असतील तर यांना थोडासा जास्त वेळ लागेल, पण अतिशय सुंदर अशी ही भगवान विष्णूंची सेवा आहे. या सेवेचे निश्चित अशी यश, जी काही आपली फलश्रुती आहे ही सर्वांनाच मिळालेली आहे. याचे अनुभव बऱ्याच लोकांनी, मी स्वतः देखील घेतलेला आहे. आणि दर पौर्णिमेला आपण ही सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये प्रदोष काळामध्ये करत असतो. तर ही जी पूजा आहे ही आपण जर सलग 21 दिवस 21 सत्यनारायण करणार असाल तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल त्या पद्धतीने वाचन करून आपल्याला ही पूजा करायची आहे. महिन्याच्या ज्या पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची मांडणी करतो ती आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची असते. अतिशय सुंदर अशी ही सेवा आहे. सर्वांनी आवर्जून ही मार्गशीर्ष महिन्यातील सेवा करा. बाकीच्या सेवा चालू आहेत, माहिती आहे. बाकीच्या सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत. त्या सेवा करत असताना ही सेवा आपल्याला अवश्य करायची आहे. जमत असेल तर पहा, आपण भरपूर सेवा करतो पण जर मन आपलं शांत नसेल तर या कोणत्याही सेवेचा आपल्याला लाभ होणार नाही. त्यामुळे जर तुमचं सारामृतचं पारायण सुरू असेल तर सारामृतचं पारायण तुम्ही कंटिन्यू करा. सारामृतचं पारायण पूर्ण झालं की तुम्ही सत्यनारायण करा. मार्गशीर्ष महिन्यातील आपले जे काही सत्यनारायण आहेत ते तुम्हाला 5 सत्यनारायण मिळू दे, 7 भेटू द्यात, 11 भेटू द्यात, तुम्हाला जितके सत्यनारायण मिळतील त्या पद्धतीने मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. अशा पद्धतीने आपण ही सेवा अवश्य आपल्या घरामध्ये करा. कारण दत्त जयंतीपर्यंत आपल्याला सर्वजणच आपण आधीपासूनच सारामृतचं पारायण करत आहोत. त्याच पद्धतीने आपण गुरुचरित्र देखील पारायण करणार आहोत. या सर्व धावपळीतून आपल्याला ही सत्यनारायण पूजा जमत असेल तर करा. नाहीतर जेव्हा आपलं गुरुचरित्राचं पारायण पूर्ण होईल त्यानंतर तुम्ही 5 सत्यनारायण, 7, 11 तुमच्या इच्छेनुसार हे सत्यनारायण पूजा सलग आपल्याला करायची आहे. अशा पद्धतीने ही भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच नांदेल. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.